हॅलो स्टुडंट्स, सर्वप्रथम आपलं निर्मला कम्प्युटर एज्युकेशनमध्ये स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओज आपण रेकॉर्ड करतो आहे तो कशासाठी आहे ते थोडंसं आपण आज या व्हिडिओमध्ये बघू। ॲक्च्युली सर्व विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेजेस तुम्हाला आलेच असतील। उद्याला 21/6/2024 11 वाजता आपण विद्यार्थ्यांना बोलवलं आहे आणि बोलल्यानंतर त्यांचे जे काही कम्प्युटर डिसिटेड कम्प्युटर एज्युकेशनमधले त्यांचा जो कम्प्युटरचा पूर्ण अख्खा सेटअप जो आहे तो आपण त्यांना गिफ्टच्या स्वरूपामध्ये आपण देत आहोत। तर गिफ्ट ते विद्यार्थी घरी नेल्यानंतर ॲक्च्युली ते कम्प्युटर कसं सेटअप करतील किंवा त्याचे कनेक्शन कसं करतील त्याकरताचा हा एक व्हिडिओ आपण अनबॉक्सिंग प्लस कनेक्शन कशा प्रकारे आपल्याला जोडता येईल त्या प्रकारचा हा एक व्हिडिओज आपण यामध्ये रेकॉर्ड करत आहोत। तर सर्व आपले जे विद्यार्थी किंवा पालक लोक आहेत, पॅरेंट्स आहेत, त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली कम्प्युटरचे कनेक्शन या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला प्रॉपरली करता येईल। तर आपण इकडे येऊ। आपण एक कम्प्युटर आपण एक असेंबल म्हणजे जोडणी करणार आहोत ते आपण बघून घेऊया। तर आपण इथे इकडे पूर्ण सेटअप पण विद्यार्थ्यांचे कम्प्युटर पण आलेले आहेत, ते एक नजर आपण कम्प्युटरकडे पण मारून घेऊया। त्यांना इकडे कम्प्युटर दाखवून द्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण कम्प्लीटली। अजून आता सध्या हा पहिला लॉट आलेला आहे मुलांसाठी। 100च्या वर कम्प्युटर्स येणार आहेत आपल्याकडे, ठीक आहे। तर 2-4 दिवसानंतर जसं लॉट येईल तसं विद्यार्थ्यांचे कम्प्युटर आपण इथे 100च्या अधिक कम्प्युटर आपण वाटप करणार आहोत डिस्ट्रिब्युटेडच्या कम्प्युटर कोर्सच्या माध्यमातून। तर हे कम्प्युटर्स आहेत। आपण इथे आता विद्यार्थ्यांना काय काय मिळणार आहे त्यांच्या गिफ्टच्या स्वरूपामध्ये ते आपण बघूया। सर्वप्रथम विद्यार्थ्याला एक या प्रकारचा कीबोर्ड मिळणार आहे, इंटर कंपनीचा ब्रँडेड कंपनीचे कीबोर्ड यामध्ये मिळणार आहे। तो एक आपण इथे घेऊया। त्यानंतर 19 इंचीचा वाईड म्हणजे रेक्टेंगल शेपमध्ये हा एक मॉनिटर LED मॉनिटर 19 इंचीचा मिळणार आहे, तो सुद्धा आपण इथे घेणार आहोत। म्हणजे हा सुद्धा एक विद्यार्थ्याला इथे मिळणार आहे, ज्याला आपण बाजूला करून घेऊया। त्यानंतर विद्यार्थ्याला एक CPU म्हणजे त्याच्यामध्ये एक CPU असतो, तो CPU या बॉक्समध्ये असेल, हा सुद्धा एक बॉक्स विद्यार्थ्याला मिळणार आहे। तर हे तीन बॉक्स इथे विद्यार्थ्याला मिळणार आहेत। तर हे 3 बॉक्स आपल्याला अनबॉक्सिंग कशा प्रकारे करायचं आहे, प्रॉपरली अनबॉक्सिंग करायचं आपल्याला, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं पार्ट तुटता कामा नये आणि खराब होता कामा नये। कारण फिजिकल डॅमेज जर असेल तर कंपनीमधनं डायरेक्टली वॉरंटी मिळणार नाही आहे। तर केअरफुली आपल्याला हे आपले जे अनबॉक्सिंग आहे प्रॉपरली करायचं आहे आणि अनबॉक्सिंग झाल्यानंतर कनेक्शन कसं करायचं आहे ते आम्ही या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करणार आहोत। तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला ते कनेक्शन करायचे आहे। तर आपण 1 बाय 1 करून आपण एक अनबॉक्सिंग करूया कम्प्युटर बॉक्सची। मी इथे टेप मारलेला आहे, टेप मी इथे कट करून घेतो। या बॉक्समध्ये काय काय निघणार आहे ते समजून घ्या अगोदर। इथे एक हा पॉवर केबल निघालेला आहे, एक पॉवर केबल निघेल, ओके। त्यानंतर एक पर्टिक्युलर पॅकिंग असेल, यामध्ये पॅकिंग हटवून घ्या। ज्या प्रकारे आपला इथे CPU बाहेर आलेला आहे, त्या प्रकारे व्यवस्थित याचं अनबॉक्सिंग आपण इथे केलेलं आहे। या प्रकारचं हे बघू शकता कनेक्शन, एकदा कनेक्शन पण बघा यामध्ये प्रॉपरली। याच्यामध्ये USB पोर्ट, HDMI पोर्ट, पॉवर पोर्ट काय काय दिलेले आहे हे सगळं प्रॉपरली समजून घ्या।
म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कनेक्शन प्रॉपरली करता येतील. ओके, इथे आपला पॉवर केबल लागणार आहे, इथे USB म्हणजे कीबोर्ड माऊसवर लागेल, इथे HDMIचं हे लागेल, इथे इंटरनेटचा केबल लागणार आहे. इथे विजे पण एक ऑप्शन दिलेला आहे, विजेचं पण आहे, तुम्ही विजे डायरेक्ट मॉनिटरला अटॅच करू शकता. ठीक आहे, हे झालं आपलं CPUचं. आता आपण जो आहे मॉनिटर आपण अनबॉक्स करूया. इथे ते प्रॉपरली ओपन करा. जर फिजिकल डॅमेज असेल तर आपल्याला प्रॉपरली लक्षात येईल म्हणजे नेमकं काय विषय आहे. यामध्ये वेगवेगळे ॲसेसरीज बाहेर निघणार आहेत आतमध्ये. तर ज्या प्रकारचे ॲसेसरीज आहे याच्यामध्ये केबल्स वगैरे आहेत, काही स्टँड वगैरे आहे, ते आपल्याला 1 बाय 1 ओपन करून ते असेंबल करायचं असतं. तर हे बाहेर काढून ठेवूया आपण. त्यानंतर या प्रकारे आपला मॉनिटर आहे, 19 इंचचा मॉनिटर आहे. हा प्रॉपरली काढा, पिशवीमध्ये असेल. जनरली पिशवी असल्यामुळे डायरेक्ट स्लिप होऊन तो डायरेक्टली खाली पडू शकतो. त्यामध्ये प्रॉपरली तुम्ही त्याला काढून घ्या. त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला अजून एक असं स्टँड मिळतो आणि काही पार्ट्स या पिशवीमध्ये पण ठेवलेले आहेत, ते प्रॉपरली आपल्याला काढून याचं असेंबलिंग करायचं आहे. ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे की कशा प्रकारे ते स्टँड आपल्याला असेंबल करायचं आहे. एक बॉक्समध्ये कम्प्लीट जे पार्ट्स असतात ते असेंबल करणं पॉसिबल नसते, ते आपल्याला जोडावे लागतात, तरच एक कम्प्लीट आपला कम्प्युटर सेटअप रेडी होतो. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर इथे कीबोर्ड आहे आपल्याकडे, कीबोर्ड आणि माऊस कंबो पॅक आहे हा. यामध्ये सुद्धा कीबोर्ड आणि माऊस आहे, ते तुम्ही अनबॉक्सिंग करून घ्या कीबोर्ड माऊसची. यामध्ये तुमचा हा कीबोर्ड आहे. याच्यामध्ये सुद्धा याला बांधलेलं आहे, ते सोडून घ्या प्रॉपरली. ओके, नंतर तुम्हाला अजून एक कीबोर्ड सुद्धा मिळेल, सॉरी माऊस मिळणार आहे यामध्ये, इंटर कंपनीचा. याला सुद्धा इथे बांधलेलं आहे, हे सुद्धा आपण खोलून घेऊ. ओके, सध्या आपण याला बाजूला ठेवूया. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपल्याला जो LED मॉनिटर आहे 19 इंचीचा, याला आपल्याला याचा जो स्टँड आहे तो जरा थोडासा स्किलवाला काम आहे. त्यासाठी तुम्हाला एक स्क्रूड्रायव्हर पण लागणार आहे, ते प्रॉपरली होणं गरजेचं आहे, अदरवाईज आपल्याला ते करता येणार नाही. मॉनिटरला आपण या साईडला असा उलटा करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याकडे एक स्टारवाला स्क्रूड्रायव्हर आहे, इथे दाखवा, इथे जवळ. इथे हे दोन स्क्रू आहेत. या 2 स्क्रूला आपल्याला ओपन करायचं, म्हणजे इथे हा जो आहे हा एक लॉक आहे. या लॉकला आपल्याला पहिले ओपन करून घ्यायचं आहे या प्रकारे स्क्रूड्रायव्हरने, या प्रकारे. ओके, या प्रकारे याला आपण ओपन करून घेतलेलं. इथून हा एक आपल्याला इथे बाहेर निघणार आहे, हे असं या प्रकारे याला असं वर उचलून घ्यायचं आणि याला इथे असं तुम्हाला काढून घ्यायचं आहे. ओके, या प्रकारचा. त्यानंतर तुम्हाला हा या प्रकारचा एक वर्टिकल हे मिळणार आहे, ज्याच्यावरती हे बसणार आहे इथे या प्रकारे. ओके, तर याला जो या साईडचा भाग आहे जो बाहेर आलेला तो आपल्याला खाली इथे बसवायचा आहे प्रॉपरली. त्यानंतर याला इथे असं टाकायचं आहे. ओके, एक मिनटं, मी तुम्हाला जरा प्रॉपरली हे दिसायला पाहिजे. इथे हे लावलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे पोर्शन हा इथे या प्रकारे असं यायला पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर याला असं आपल्याला वाकवायचं आहे. ओके, त्यानंतर जे स्क्रू आहेत स्क्रूने आपल्याला याला टाईट करून घ्यायचं आहे. खूप जोरात ताकद लावू नका,
कारण हे फायबर आहे, खूप जास्त टाईट करायचं नसते, नाही तर फायबर क्रॅक होण्याचं हे असतं. तर सायलेंटली हळूहळू तुम्ही करून घ्या. ओके, 1 बाय 1 टाईट करा. वन साईडनी टाईट कराल तर अनबॅलेन्सिंग होऊन फायबर क्रॅक होण्याचे चान्सेस असतात. ओके, ज्या प्रकारे आपण याला नंतर तुम्ही याला मुवमेंट करता येतं आपल्याला या प्रकारे असं. ठीक आहे, या प्रकारे आपला हे एक स्टँड झालेलं आहे लावून. त्यानंतर आपला जो हा आहे याला पण इथे फिट करून घेऊया या प्रकारे. इथे आपला जो मॉनिटर आहे ते असेंबल झालेला आहे. ओके, या प्रकारे आपला मॉनिटर, त्याच्यानंतर CPU, आपला कीबोर्ड आणि इथे हा माऊस. ओके, या प्रकारचा सेटअप इथे आपला आता रेडी झालेला आहे. आता आपल्याला अजून काही गोष्टींची आवश्यकता लागेल, ते मी तुम्हाला अजून सांगतो. याच्यामध्ये आपल्याला एक पॉवर केबल लागणार आहे जो मॉनिटरला लागेल. यासुद्धा आपण वायर ओपन करून घेऊया. हे मॉनिटरला झालं. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला एक वायर लागतो, तो म्हणजे विजे केबल असतो. बट याला HDMI पोर्ट दिले असल्यामुळे आपल्याला विजे केबलची गरज पडणार नाही आहे. आतमधला जो सेप आहे तो कसा असतो ते बघून घ्या प्रॉपरली. या प्रकारे असतो. ठीक आहे, त्याचे जे खाच्या वगैरे जो सेप बघून आपल्याला मॉनिटरच्या मागे आणि CPUच्या मागे आपल्याला लावायचं असतं. म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला जे चित्र असतात CPUमधून मॉनिटरकडे जाणारे ते याच्या माध्यमातून ते आपल्याला दिसतात. ओके, तर हे झालं. तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, सुरुवातीला आपण या मॉनिटरचे कनेक्शन करून घेऊया. ते मागच्या साईडला बघून घ्या तुम्ही प्रॉपरली याच्यामध्ये काय असतात. या प्रकारे कनेक्शन असतं तिथे. ओके, तर इथे आपण जो हे आहे HDMI पोर्ट इथे आपण लावूया. या प्रकारे हा कनेक्शन झालेला. इथे तुम्हाला फक्त 2च कनेक्शन करायचे असतात. दुसरं आहे इथे तुमचं पॉवर केबल. या प्रकारे त्याचा सेप बघून घ्या आणि याचा पण सेप बघून घ्या कसं आहे ते, आणि याला प्रॉपरली इथे तुम्हाला फिट करून घ्यायचं आहे. 2 कनेक्शन झालेले आहे याचं प्रॉपरली कनेक्शन झालेलं आहे. दुसरे कुठले कनेक्शन याच्यामध्ये नसतात. ओके, त्यानंतर हा जो मॉनिटरचा जो पॉवर केबल आहे, हा पॉवर केबल 3 पिन आहे. हे तुम्हाला हा जो बोर्ड दिसता आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेला जो कम्प्युटर सॉकेट आहे, एक तुम्हाला 2 पिनाचा एक बोर्डसुद्धा बनवून घ्यावा लागेल, किंवा स्पाईक बोर्ड पण चालेल. कारण की 2 पॉवर जाणार आहेत, एक मॉनिटरला जाईल आणि एक CPUला जाणार आहे. एक आपण इथे लावणार आहोत या प्रकारे. त्याच्यानंतर आता हे CPUकडे आपण येऊया. ठीक आहे, CPUसाठी पण एक पॉवर द्यावं लागेल, कारण विदाऊट पॉवरनी आपला जो कम्प्युटर आहे तो चालणार नाही आहे. ओके, इथे पण सेम असतो याचं. त्यानंतर इथे याचं कनेक्शन करून घेऊया. त्याच्यानंतर जो इथे आपण HDMI पोर्ट जो आहे जो मॉनिटरकडे आलेला आहे तो याप्रमाणे इथे आपल्याला लावायचा आहे. हा आहे इथे याचं HDMI नावसुद्धा इथे लिहिलेलं असतो. ओके, हवाला आहे. याचा सेप बघून याला प्रॉपरली याला इथे फिट करायचं आहे. ओके, झालं. त्यानंतर अजून 2 गोष्टी बाकी आहेत त्याच्यामध्ये. माऊसचं USB चपटा असतो, याचं आतमध्ये काय पोर्शन आहे ते बघून घ्या आणि इथे लक्ष द्या. इथे या प्रकारे आहेत. ओके, याला प्रॉपरली असं इथे फिट करून घ्या. हे झालं. इथे USB झालं माऊस. त्याच्यानंतर आहे आपला कीबोर्ड झालं. हे आता आपण लावूया याला माऊस. ओके, हा पण सेमच आहे. या प्रकारे आपल्याला मॉनिटर, CPU आणि कीबोर्ड आणि माऊस आपण इथे याचं कनेक्शन प्रॉपरली केलेलं आहे. आता कम्प्युटर आपण सुरू
करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आपला कम्प्लिटली एक जो कनेक्शन जे करायचे होते इलेक्ट्रिसिटी पॉवर सप्लाय देण्यासाठी किंवा कम्प्युटर चालू करण्यासाठी जे आपल्याला जोडणी करायची होती ते या प्रकारे आपण केलेली आहे. आणि आता आपण सुरळीतपणे कम्प्युटर आरामात इथे सुरू करू शकतो. तर इथे दोन आपण स्विच आहेत पॉवर सप्लायचे, इथे आपण त्याला प्रेस करून घेऊया. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दोन बटन दिलेले आहेत, एक पॉवरची आहे, एक रिस्टार्टची आहे. बरेचसे काही मशीन आपल्याकडे आहेत ज्यामध्ये फक्त एकच अशा प्रकारचं पॉवरचं बटन दिलं आहे. त्याच बटनांनी मशीन चालू पण होईल, रिस्टार्ट पण होईल आणि बंद पण होईल, बरोबर. पण इथे दोन बटना दिलेले आहेत, स्विच दिलेले आहेत. कुठे दोन असतील, कुठे सिंगल असेल. ओके, याला आपण प्रेस करूया. इथे लाईट सुरू होताना तुम्हाला दिसत आहे, पॉवर आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मॉनिटरकडे बघायचं आपल्याला. मॉनिटरकडे सप्लाय येणं सुरू होईल. ओके, मॉनिटरचं मागे एक बटन आहे, ते बटन आपण प्रेस केली आणि त्यामुळे त्यावरती सप्लाय आता इथे आलेला आहे. कम्प्युटरमध्ये सगळे सॉफ्टवेअर ऑलरेडी प्रीलोडेड टाकल्या गेलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ॲडिशनल टाकायचे असतील तर तुम्ही ते टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला हे सेटअप प्रॉपरली जमत नसेल तर आपलं निर्मला कम्प्युटरचं सर्व्हिस इंजिनियर तुमच्यापर्यंत येईल. बट जे काही चार्जेस असतील घरापर्यंत येण्याचे किंवा कनेक्शन जोडणी करून देण्याचे जे काही सर्व्हिस चार्ज असेल ते तुम्हाला पे करावं लागेल. ओके, तर या प्रकारे इथे आपला कम्प्युटरचं सेटअप पूर्णपणे इथे झालेला आहे. तर उद्याला नक्की सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला यायचं आहे आणि तुमचे जे काही विद्यार्थ्यांनी फीस भरलेलं आहे त्या मुलाचे कम्प्युटर इथे आलेले आहेत. त्यांनी आपला कम्प्युटर सोबत येताना आई किंवा वडिलांना घेऊन यायचं आहे, अदरवाईज कम्प्युटर मिळणार नाही आहे. ओके, तर या प्रकारे आपलं कम्प्युटरचं कनेक्शन आणि या प्रकारे तुमचं जे कम्प्युटर आहे तुम्हाला इथे कनेक्शन करायचं आहे. आजच्यापुरतं एवढंच. थँक्यू. किती मिनिटं झालं? सर हे बंदच नाही होत.